श्री स्वामी समर्थ. हिंदू संस्कृतीनुसार ब्रह्मकमळ वनस्पती पवित्र मानली जाते. या फुलाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहेच, पण त्याचबरोबर धार्मिकदृष्ट्या आयुर्वेदिकदृष्ट्या सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. पार्वती मातेच्या विनंतीवरूनच ब्रह्मकमळाची निर्मिती झाली होती असं शिवपुराणात म्हटलं गेलं. कारण भगवान महादेवांनी जेव्हा गणपती बाप्पाचं शिर धडावेगळं केलं होतं, तेव्हा गणपती बाप्पांचं शिर बसवताना याच ब्रह्मकमळाचा उपयोग केला होता असं पुराणात म्हटलं गेलं आहे. विशेषतः केदारनाथ, बद्रीनाथ आणि तुंगनाथच्या पवित्र मंदिरांमध्ये भगवान शिवाच्या पूजेसाठी या फुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ब्रह्मकमलम हे नाव भगवान ब्रह्माच्या नावावरूनच ठेवण्यात आलं आहे आणि तेच फूल ब्रह्मदेवाने हातात धरले आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की हे फूल भगवान शंकराला अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. काहींचा असा विश्वास आहे की जेव्हा फूल उमलते तेव्हा आपण कोणती इच्छा मनात धरली तर ती लगेच पूर्ण होते. धार्मिक दृष्टीने हे फूल भगवान विष्णू यांच्या नाभीपासून तयार झालेलं फूल आहे अशी सुद्धा एक मान्यता आहे. त्यावर ब्रह्मा विराजमान आहेत. या ब्रह्मकमळाचं वैशिष्ट्य म्हणजे रात्रीचं फूल उमलतात. हे फूल आपल्या मुख्य दरवाजावर लावावं, त्यामुळे आपल्या घरात वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही. त्याचबरोबर घरातले वास्तुदोषही दूर होतात. ब्रह्मकमळ हे उमललं की त्या रोपट्याची पूजा केली जाते. हळदी, कुंकू, फुलं, तांदूळ वाहून, निरंजन लावून षडोपचार पूजा त्या रोपाची केली जाते. हे फूल तोडून देवघरात देवाला अर्पण केलं जातं. ब्रह्मकमळ हे खूप छान आणि पवित्र फूल आहे. ज्याच्या दारामध्ये ही फुलं उमलतात ती लोक भाग्यशाली म्हटली पाहिजेत. भगवान ब्रह्माचा आशीर्वाद त्या लोकांवर आहे असं समजलं जातं. हे फूल पांढरं शुभ्र रंगाचं असतं. उमलताना त्या फुलामध्ये महादेवाच्या पिंडीसारखा आकार दिसतो. ज्या घरात हे फूल उमलते तिथे सुख समृद्धी लाभते. या फुलामध्ये माता लक्ष्मी वास करत असल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिक समस्या जाणवत नाही. असं मानलं जातं की या फुलाच्या पाकळ्यांमधून अमृताचे थेंब टपकतात. त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण असते. पुराणात सांगितल्याप्रमाणे ब्रह्मकमळ हे माता नंदाचे लाडके फूल आहे. हे सहसा नंदा अष्टमीला तोडले जाते. फूल उमलणे ही एक शुभ घटना मानली जाते, कारण जो त्याचे सौंदर्य पाहतो त्याला सुख आणि समृद्धी प्राप्त होते. वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ वनस्पती आनंद, नशीब आणि समृद्धी आकर्षित करते आणि व्यक्तीच्या जीवनात मानसिक संतुलन राखते. शिवाय या फुलामध्ये घरातल्या व्यक्तींना वाईट शक्तीपासून वाचवण्याची सुद्धा क्षमता असते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात ब्रह्मकमळ वनस्पती असते त्या घराच्या प्रमुखापासून वाईट शक्ती दूर राहतात. या फुलाला विकलं जात नाही किंवा खरेदीसुद्धा केलं जात नाही. हे फूल कोणी भेट म्हणून दिलं तरच ते आपल्याला लाभदायी ठरतं. जेव्हा ब्रह्मकमळ फुलतं तेव्हा त्यामध्ये आपल्याला ब्रह्मदेव किंवा त्रिशूल अशा प्रकारच्या आकृती दिसतात. ब्रह्मदेव आणि भगवान श्रीहरी विष्णू हे ब्रह्मकमळाच्या फुलाच्या आतमध्ये राहतात असेही मानलं जातं. म्हणूनच हे फूल घरी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होतो. सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय? ज्या घरात गेल्यानंतर प्रसन्न वाटतं, जिथे निगेटिव्ह विचार मनात येत नाही, जिथे आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे असं वाटतं, तिथे नक्कीच सकारात्मक ऊर्जा असते. ज्या घरामध्ये ब्रह्मकमळ असतं तिथे सुख समृद्धी हे तर राहताच, पण त्याचबरोबर त्या घरामध्ये वातावरण सुद्धा शुद्ध आणि पवित्र राहतं. ब्रह्मकमळाला उत्तराखंडामध्ये ब्रह्मकमळ म्हणून ओळखले जाते,
तरी हिमाचल प्रदेशामध्ये दुबदा फूल किंवा काश्मीरमध्ये गलगल म्हणून ओळखले जाते. ब्रह्मकमळ हे एक असं औषधी फूल आहे जे सुकवून त्यापासून कॅन्सरवर सुद्धा औषधं बनवली जातात असं म्हटलं जातं. त्याचबरोबर कितीही जुना खोकला असला तरी तो सुद्धा बरा होतो. ब्रह्मकमळाचे औषधी उपयोग तर खूप आहेत. ताप आला असेल तर त्यावर सुद्धा हे गुणकारी आहे. ज्या महिलांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो त्यांच्यासाठी सुद्धा या फुलाचा अर्क उपयोग ठरतो. या फुलाचा अर्क उपयुक्त ठरतो, लाभदायक ठरतो. हाडांची दुखणे असू द्या, सर्दी खोकला असू द्या, आजार पूर्णपणे बरा करण्याची क्षमता या फुलामध्ये आहे. शरीरावर कुठेही जखम झाली असेल तर ब्रह्मकमळाच्या पानांचा अर्क त्या जखमेवर लावला असता ती जखम बरी होते. पण ब्रह्मकमळ हे अतिशय दुर्मिळ फूल आहे, हे सुद्धा तितकंच खरं आहे. ही एक फुलांची प्रजाती असून ब्रह्मकमळ हे साधारण जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये उमलतात. ब्रह्मकमळ हे मुळातच हिमालयाच्या पर्वतरांगेतील एक फूल आहे आणि ब्रह्मकमळ या फुलाचा सुगंध अनुभवण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट बघावी लागते. कारण इतर फुलांप्रमाणे हे फूल आपल्याला बाजारामध्ये सहजरित्या उपलब्ध होत नाही. शिवाय ही एक अशी वनस्पती आहे, पर्यावरण शुद्ध करून ते हिरवे ठेवण्यास मदत होते असा विश्वास आहे. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आणखी बरीच झाडं आहेत, बरीच फुलझाडं आहेत ज्यांना महत्त्व आहे. त्या सगळ्यांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का, हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. एखाद्या विशिष्ट फुलाबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर त्याचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.